नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय बाबूराव सांगळे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। आपण मानवी भूगोल या विषयामध्ये प्रकरण क्रमांक 6 मानवी संस्कृती ह्यूमन कल्चर यामध्ये मागच्या लेक्चरला आपण जगामध्ये कोणकोणते धर्म आहेत आणि त्या धर्माचं वितरण कशा प्रकारे झालेलं आहे या विषयी सविस्तर आपण त्या ठिकाणी चर्चा करण्यास सुरुवात केलेली होती। सुरुवातीला आपण धर्म म्हणजे काय, धर्माच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत, धर्माच्या मूलभूत बाबी कोणकोणत्या आहेत त्यावर आपण चर्चा केलेली आहे। त्यानंतर जगातील प्रमुख धर्म कोणकोणते आहेत तेही आपण पाहिलेलं आहे। आता आपण या जगातील प्रमुख धर्मांपैकी जो ख्रिश्चन धर्म आहे त्या धर्माविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यानंतर दुसरा जो धर्म आहे तो म्हणजे इस्लाम धर्म, या इस्लाम धर्माविषयी आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण ख्रिश्चन धर्म आणि या ख्रिश्चन धर्माचं तत्त्वज्ञान काय आहे, या ख्रिश्चन धर्माची स्थापना कुणी केली, या ख्रिश्चन धर्मामध्ये असलेले पंथ कोणते आहेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ख्रिश्चन धर्म हा एक सेवाभावी धर्म म्हणून ओळखला जातो। सेवाभावी वृत्तीने मानवजातीची सेवा करणारा धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्म असं म्हटलं जातं। या धर्माची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये नाझरेत म्हणजे पॅलेस्टाईन, आजचा पॅलेस्टाईन येथील जीजस म्हणजे येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त यांनी या ख्रिश्चन धर्माची स्थापना केलेली आहे। ख्रिस्त प्रभू येशू म्हणून ज्या लोकांनी त्यांचा स्वीकार केला त्यांना ख्रिश्चन म्हणून ओळखले जाऊ लागले। या प्रभू येशू ख्रिस्तांना जेरुसलेम येथे त्यांना सुळावर देण्यात आले। त्यानंतर येशू ख्रिस्त पुन्हा जीवित झाले आणि यामुळे या धर्माबद्दल लोकांना आस्था निर्माण झाली। या धर्माचं जे चिन्ह आहे त्याला क्रूस असं म्हणतात। क्रूस हे धार्मिक श्रद्धेचे प्रतीक मानले जाते आणि दर या ठिकाणी शुक्रवारी प्रभू येशूला या वधस्तंभावर किंवा ज्याला क्रूस असं म्हटलं जातं त्यावर शुक्रवारच्या दिवशी खिळे ठोकून ठार मारण्यात आलेले होते। मानवाच्या पाप क्षमतेसाठी किंवा पाप क्षमा होण्यासाठी प्रभू येशूने स्वतःच्या जीवावर
किंवा स्वतःचा जीव त्या ठिकाणी टांगणीला लावला आणि क्रूसावर अर्पण केलेला आहे. मानवजातीच्या तारणाचा मार्ग प्रभू येशू यांनी खुला केला. म्हणून या दिवसाला गुड फ्रायडे असं म्हटलं जातं. म्हणजे शुक्रवारच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे दरवर्षी गुड फ्रायडे हा दिवस मानला जातो. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी येशू ख्रिस्त मरणातून उठले आणि म्हणून या दिवसाला ईस्टर म्हणून मान्यता मिळाली किंवा त्याला पुनरुत्थान दिवस असंही म्हटलं जातं. तर या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं स्वतःचं जीवन या ठिकाणी समर्पित केलं धर्मासाठी. त्या ठिकाणी ते क्रूसावर गेले. यहुदी धर्माच्या एका चळवळीतून ख्रिश्चन धर्माचा उदय झाला आणि प्रभू येशू म्हणजे जीजस हा जीव होता. जीव व त्यांचे प्रमुख शिष्य म्हणजे ॲपॉस्टल्स हे देखील जीव होते. येशूच्या अनुयायांनी त्याला ख्रिस्त देवदूत म्हणून स्वीकारले. अब्राहम, आयझॅक व जेकब यांना दिलेले वचन किंवा प्रतिज्ञा पाळण्यासाठी देवाने येशूला पृथ्वीवर पाठविले असा या अनुयायांचा त्या ठिकाणी समज झालेला दिसून येतो. या ख्रिश्चन धर्माचा प्रसार त्या ठिकाणी झालेला मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये ख्रिश्चन धर्मास रोमचा अधिकृत धर्म म्हणून मान्यता मिळाली व रोमन साम्राज्यात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला. येशूचा प्रमुख शिष्य सेंट पीटर याचा उत्तराधिकारी म्हणून चर्चच्या धर्मव्यवस्थेमध्ये रोममधील पोपला सर्वोच्च अधिकार त्या ठिकाणी बहाल करण्यात आले. पोपला सर्वोच्च अधिकारी म्हणून त्या ठिकाणी मान्यता प्राप्त झाली. पूर्वीय चर्चची स्थापना पवित्र भूमीमध्ये झाली. त्यापूर्वी रोममध्ये एकही ख्रिश्चन नव्हता. इसवी सनाच्या 11व्या शतकामध्ये येथील चर्चने पोपचा अधिकार अमान्य केला. पूर्वीय रूढीवादी चर्च किंवा त्याला ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च असं म्हटलं जातं. या चर्चमध्ये ऐतिहासिक जेरुसलेम, अँटिओच, अलेक्झांड्रिया व कॉन्स्टंटिनोपल यांचा प्रथम समावेश होता. नंतर मॉस्कोचे धर्माध्यक्ष यामध्ये सामील झाले. या सर्व चर्च मंडळामध्ये चांगला सुसंवाद होता. त्यांचा दर्जा हा समान होता, सारखाच मानला जायचा. आर्मेनियम, जॅकोबाईट, सिरियन, भारतीय, इथिओपियन व इजिप्शियन चर्चेस पूर्वीय चर्चपेक्षा वेगळा ओळखला जात असे. 16व्या शतकानंतर त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो.
या ख्रिश्चन धर्माचा भौगोलिक प्रदेश व अनुयायी याविषयी जर आपण बघितलं तर हा ख्रिश्चन धर्म पृथ्वीवर अत्यंत व्यापक अशा स्वरूपामध्ये व्यापक क्षेत्रावर पसरलेला आपल्याला दिसून येतो. सन 2014नुसार जगातील ख्रिश्चन धर्मियांची संख्या 2.01 अब्ज इतकी होती. मुस्लिम धर्मियांच्या खालोखाल ख्रिश्चन धर्मियांचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो. या ख्रिश्चन धर्मामध्ये प्रामुख्याने 2 पंथ येतात. त्यामध्ये पहिला पंथ कॅथॉलिक आणि दुसरा पंथ आहे प्रोटेस्टंट. कॅथॉलिक पंथ यामध्ये अत्यंत विकसित अभिक्षेत्रीय स्तररचना आढळून येते. कॅथॉलिक पंथामध्ये भौगोलिक व्यवस्थापनाचा मूलभूत आधार धर्म प्रदेश हाच असतो. कॅथॉलिक जगात कित्येक हजारांमध्ये धर्म प्रदेशात विभागलेले दिसून येतात. प्रत्येक पॅरिशचा मुख्य एक पुरोहित किंवा त्याला प्रिस्ट म्हटलं जातं. अनेक धर्मप्रदेश त्या ठिकाणी निर्माण झाले. प्रत्येक धर्मप्रदेशाचे व्यवस्थापन हे बिशपकडून केलं जातं. क्षेत्रीय दृष्टिकोनातून एक धर्मप्रदेश काही पॅरिशमध्ये विभागलेला असतो. प्रत्येक पॅरिसचा मुख्य जो असतो त्याला पुरोहित किंवा प्रिस्ट असं म्हटलं जातं. अनेक धर्मप्रदेश मिळून एक प्रांत तयार होतो आणि या प्रांताचा प्रमुख हा बिशप असतो. त्याला धर्माध्यक्ष किंवा आर्च बिशप असंही म्हटलं जातं. असे धर्माध्यक्ष पोप धर्माध्यक्षांपेक्षा हे दुय्यम असतात. परंतु पोप महाराज देखील रोमचे बिशप म्हणजे एक धर्मप्रदेशाचे बिशप असतात. ख्रिश्चन धर्मातील 50% लोक या कॅथॉलिक पंथाचे आपल्याला दिसून येतात. या मध्ये दुसरा जो धर्म आहे तो म्हणजे प्रोटेस्टंट. 16व्या शतकातील प्रोटेस्टंट धर्मसुधारणा आंदोलनामुळे ख्रिश्चन धर्माचे विभाजन झाले आणि प्रोटेस्टंट पंथ हा अस्तित्वात आला. 37% लोक या प्रोटेस्टंट पंथाचे दिसून येतात. 12% लोक ऑर्थोडॉक्स या पंथाचे आहेत. या ख्रिश्चन धर्माचं सांस्कृतिक जीवन, विधी नियम, कर्मकांड कशा प्रकारचे आहेत तेही महत्त्वाचं आहे. या ख्रिश्चन धर्माचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ख्रिश्चन हा वैश्विक धर्म आहे, जागतिक धर्म आहे. सर्वत्र जगभर या धर्माचे अनुयायी मिळून येतात. या धर्माचे अनुयायी विविध विभागामध्ये दिसून येतात. पृथ्वीच्या पाठीवर भौगोलिक परिस्थितीमध्ये जशी विविधता आहे तसे या धार्मिक कार्याचे स्वरूपसुद्धा त्या ठिकाणी बदलताना आपल्याला दिसून येते. ख्रिश्चन धर्मामध्ये मृतदेहाचं दफन केलं जातं. त्याला सिमेट्री असं म्हणतात. प्राचीन काळी रोममध्ये ख्रिश्चनांचे मृतदेह एका भूमिगत मार्गामध्ये दफन केले जात असत. त्याला कॅटकोम्ब असं म्हणत असे. धर्मास कायदेशीर मान्यता प्राप्त झाल्यानंतर चर्च
जवळील आवारात मृतदेह दफन करण्याची प्रथा सुरू झाली. परंतु काळाच्या ओघामध्ये, काळप्रवाहामध्ये ही कबरस्थाने भरल्यावर नगरांच्या उद्यानामध्ये त्या ठिकाणी वेशीबाहेर या मृतदेहांचं दफन केलं जाऊ लागलं. ख्रिश्चन धर्मात अभिक्षेत्रीय अभिव्यक्ती अतिशय प्रखर आहेत. कॅथॉलिक संप्रदायात चर्चला अधिक महत्त्व दिले जाते, तर प्रोटेस्टंट पंथामध्ये चर्चला फारसं महत्त्व दिलं जात नाही. ग्रामीण व नागरी क्षेत्रात किमान एखादे तरी कॅथॉलिक चर्च पाहावयास मिळते. अशा प्रकारे हा ख्रिश्चन धर्म येशू ख्रिस्ताने स्थापन केलेला आज जगभर पसरलेला आपल्याला दिसून येतो. या धर्माचं धर्मप्रसारण आजही जगभर सुरू असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर पुढचा जागतिक आणि महत्त्वाचा धर्म म्हणजे इस्लाम धर्म. हा इस्लाम किंवा त्याला मुस्लिम धर्म असंही म्हटलं जातं. इस्लाम एक सार्वभौमिक धर्म आहे. जगभर या धर्माचे अनुयायी त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. इस्लाम या धर्माचा प्रसार जगभर झालेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ आत्मसमर्पण करणे असा होतो किंवा परमेश्वराशी पूर्णपणे समर्पित होणे म्हणजे इस्लाम असा अर्थ होतो, व्यापक अर्थ आहे. या धर्माची स्थापना इसवी सनाच्या 7व्या शतकात महम्मद पैगंबर यांनी केलेली आहे. इस्लाम धर्माचे सर्व अनुयायी एका समान श्रद्धेने परस्परांशी संबंधित बांधलेले दिसून येतात. सर्वजण एकाच समाजातील सदस्य असल्याची त्या ठिकाणी भावना असते. या धर्माचा प्रसार, इस्लाम धर्माचा प्रसार जगभरामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. अल्पावधीत या धर्माचा प्रसार आशिया व आफ्रिका खंडामध्ये झाला. भूमध्य समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावरील देश इस्लाम धर्मामुळे प्रभावित झाले. जिब्राल्टरची खाडी ओलांडून स्पेनपर्यंत हा धर्म त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. या धर्माचे धर्मसंस्थापक महम्मद पैगंबराचा मृत्यूनंतर या धर्माने फ्रान्समध्ये सुद्धा प्रवेश केला. या महम्मद पैगंबरांचा कालावधी जो आहे तो सन 570 ते 632 असा मानला जातो. त्यानंतर 1000 वर्षात इस्लामी शक्तींनी मध्य युरोपमध्ये व्हिएन्नाच्या भिंतीपर्यंत प्रवेश केला. जेव्हा त्यांचा प्रभाव कमी झाला तेव्हा बाल्कन प्रदेशात म्हणजे अल्बानिया, बोस्निया, कोसोव्हो, मॅसेडोनिया, सर्बिया येथे मुस्लिम समुदायांची बेटे निर्माण झाली. या धर्माचा भौगोलिक प्रदेश व अनुयायी जर आपण पाहिले तर जगभर हा धर्म पसरलेला आहे. सन 2014च्या अहवालानुसार जगातील मुस्लिमांची संख्या 2.8 अब्ज इतकी आहे. म्हणजे एकूण जागतिक लोकसंख्येच्या 23.2% हा मुस्लिम समाज आहे. यापैकी आशिया खंडात 57 कोटी, आफ्रिका खंडामध्ये 25.5 कोटी मुस्लिमांचे केंद्रीकरण झालेले दिसून येते. युरोपमध्ये 4.5 कोटी मुस्लिम असून उत्तर अमेरिकेमध्ये 30 लक्ष, लॅटिन अमेरिकेमध्ये 6 लक्ष, ओशिनियामध्ये 1 लक्ष मुस्लिम समाज आहे. जगातील 23.2%
लोक हे इस्लाम धर्माचे आहेत. जगामध्ये मुस्लिम धर्मीयांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. या धर्मामध्ये असलेले पंथ, यामध्ये सुन्नी व शिया हे दोन प्रमुख पंथ दिसून येतात. इस्लाम धर्म दोन मुख्य संप्रदायामध्ये आहे. त्यामध्ये सुन्नी व शिया. मुस्लिमांच्या एकूण लोकसंख्येत सुन्नी पंथीयांची लोकसंख्या जवळजवळ 90% आहे. शिया लोक प्रामुख्याने इराणमध्ये अधिक संख्येने आहेत. शिवाय इराक, सिरिया, लेबनॉन येथे महत्त्वपूर्ण अल्पसंख्य समुदायाच्या रूपाने हा समाज पाहावयास मिळतो. 87% सुन्नी तर 13% शिया पंथीय लोक इस्लाम धर्मामध्ये आहेत. या इस्लाम धर्माचं सांस्कृतिक जीवन, तत्त्वज्ञान, पवित्र स्थळे आणि कर्मकांड कशा प्रकारे चालतं हेही पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या धर्मामध्ये एकेश्वरवाद मानला जातो. म्हणजे एकच ईश्वर हा मानलेला आहे. ईश्वर पूर्णतया अद्वितीय, सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, दयाळू आहे. परमेश्वराच्या इच्छेचा आदर करण्यासाठी माणसाने सदैव तत्पर राहिले पाहिजे, अशा प्रकारची शिकवण या इस्लाम धर्मामध्ये दिली जाते. मुस्लिमांमध्ये श्रद्धेबद्दल 5 नियम त्या ठिकाणी पाळले जातात. यामध्ये पहिला नियम म्हणजे देवावर विश्वास ठेवणे. दुसरा नियम आहे देवदूतावर विश्वास ठेवणे. तिसरा नियम आहे कुराणावर विश्वास ठेवणे. चौथा नियम आहे पैगंबरावर विश्वास ठेवणे. 5वा नियम आहे देव ईश्वरी निवाड्यावर विश्वास ठेवणे. अशा प्रकारे हे 5 नियम या धर्मामध्ये महत्त्वाचे मानले जातात. सर्व मुस्लिमांना इस्लामचे 5 स्तंभ मानण्याचे बंधन आहे. यामध्ये पहिला स्तंभ आहे ईश्वरी आस्थेबद्दल व्रतपालन केलं पाहिजे. दुसरा आहे दिवसातून 5 वेळा सामुदायिकरित्या नमाज पढणे. हे सामुदायिकरित्या नमाज पढले पाहिजेत. गरीब निर्बंधांना सहाय्य केलं पाहिजे म्हणून जकात दिली पाहिजे. रमजानच्या महिन्यामध्ये उपवास करणे सर्वांना बंधनकारक आहे. शारीरिक व आर्थिकदृष्ट्या शक्य असल्यास हज यात्रा करणे, अशा प्रकारे काही या ठिकाणी मुस्लिम धर्मामध्ये बंधनं घालून दिलेली आपल्याला दिसून येतात. या धर्माची पवित्र धार्मिक ठिकाणं कोणकोणती आहेत तर त्यामध्ये पहिलं म्हणजे मक्का आणि दुसरं म्हणजे मदिना. मक्का हे ठिकाण जे आहे ते सौदी अरेबियामधील एक ठिकाण आहे. हे मुस्लिम बांधवांचे सर्वात पवित्र शहर मानले जाते. इस्लाम धर्म संस्थापक हजरत महम्मद पैगंबराचे ते जन्मस्थान असून आज या नगराची लोकसंख्या सुमारे 30 लाख इतकी आहे. इस्लाम संस्कृतीचे अत्यंत पवित्र वास्तू त्याला काबा अल हरमल शरीफ असं म्हटलं जातं. हे ठिकाण मक्केमध्ये आहे. काबा येथे सेंग आस्वाद हे काळा दगड स्थापित आहे की जो ॲडमने इडन उद्यानातून आणलेला होता. अल हरम मशिदीत झमझम नावाची विहीर आहे. ही झमझम विहीर हजरत इस्माईल व त्याची आई हजरत हजरा यांनी त्यांना जेव्हा कॅनन पॅलेस्टाईन येथून हद्दपार केल्यानंतर वाळवंटामध्ये फिरत असताना त्या जलस्रोताचा वापर केला. तोच जलस्रोत या झमझम या विहिरीमध्ये आहे अशी श्रद्धा या इस्लाम धर्मियांची या ठिकाणी मानली जाते. हज यात्रा
हा एक सर्वाधिक धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा उपक्रम मानला जातो. प्रत्येक मुस्लिम नागरिक मक्का येथील हज यात्रेची अपेक्षा बाळगून असतो. प्रत्येक वर्षी लक्षावधी मुस्लिम हज यात्रा करतात. शारीरिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम प्रत्येक मुस्लिम इस्लाम धर्मियाची हजेरी मक्का या ठिकाणी करणे आवश्यक आहे असा संकेत आहे. हजच्या प्रत्येक यात्रेकरूने हजी एकाच प्रकारचा पोशाख करणे आवश्यक असते. हजी म्हणजे एकाच प्रकारचा पोशाख करणे. ईश्वरापुढे सर्व समान आहेत ही त्यामागील भावना प्रामुख्याने मानली जाते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी धार्मिक स्थळाविषयी माहिती पाहणं आवश्यक आहे ते म्हणजे मदिना. सौदी अरेबियातील मदिना हे मुस्लिम बांधवांचे मक्क्यानंतरचे दुसरे पवित्र ठिकाण आहे. मक्केच्या उत्तरेस 350 किलोमीटर अंतरावर हे मदिना शहर आहे. हजरत मोहम्मद पैगंबर यांना मदिना येथील अन्सार लोकांचा त्या ठिकाणी पाठिंबा मिळालेला होता. सर्वात प्रथम इस्लामची पहिली मशीद मदिना येथे बांधण्यात आली. या मशिदीत हजरत मोहम्मद पैगंबराची कबर त्या ठिकाणी आहे. मशीद हे इस्लाम धर्माचे प्रमुख प्रार्थनास्थळ मानले जाते. पारंपरिकदृष्ट्या मोकळ्या हवेशीर जागेमध्ये मशीद बांधलेली असते, परंतु खडतर हवामानाच्या प्रदेशात मशिदीची निर्मिती बंदिस्त क्षेत्रामध्ये केलेली असते. वास्तूच्या सीमेलगत मक्केकडे तोंड करून प्रवचन मंच स्थापित केला जातो आणि या दिशेकडे बघून मुस्लिम बांधव प्रार्थना करतात. मशीद क्षेत्राच्या भोवती मक्ताब किंवा मदरसा म्हणजे शाळा असते. मशिदीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये म्हणजे मिनार किंवा जी बाजूने उंच मिनारे असतात त्यांना महत्त्व दिलेलं असतं. यापैकी एका मिनारावर उभे राहून त्या ठिकाणी मुअज्जन किंवा अजान त्या ठिकाणी देता येते. अजान ही एक प्रार्थना मानलेली आहे. या धर्माचं कर्मकांड जर आपण पाहिलं तर इस्लाम धर्मामध्ये मृतांचं दफन केलं जातं. दक्षिण पश्चिम आशियातील दाट लोकवस्ती असलेल्या नगरी क्षेत्रामध्ये अनेक कब्रस्थानं निर्माण झालेली आहेत. कधीकधी सार्वजनिक उद्यानामध्ये सुद्धा या मृतांचं दफन केलं जातं. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी जागतिक धर्मापैकी ख्रिश्चन धर्म या धर्माची असणारी नीतिमूल्य, त्या ठिकाणी तत्त्वज्ञान, संस्थापक, त्यानंतर पंथ, इस्लाम धर्म या धर्मामध्ये असणारी पंथ, त्यानंतर या धर्माची स्थापना आणि या धर्माचं तत्त्वज्ञान, या धर्मामध्ये असणारी पंथ याविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. धन्यवाद.